आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, पुणे पर्यंत, त्याच्यानंतर इकडे नगर पर्यंत, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, पुसद, यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकासह भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे 2, उद्या 3 ते 7 म्हणजे उद्या 3, 4, 5, 6, 7 ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे. सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा, तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही तुमचं ताडपत्री झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्याला येणार आहे, त्याच्यामुळे एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात. राज्यातला हा पाऊस सांगायचं झालं तर इकडे नाशिक जिल्हा, इकडे संभाजीनगर, इकडे जळगाव, त्याच्यानंतर हे जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, इकडे मुदखेड, मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात.